पोरानं कालचं प्रकरण ऐकलं संभाजीनगरचं? आई वडील आणि पोरग तिघ पण मेली. हा ना राव, आजकालच्या पोरांचं लय अवघड झालंय, एकामुळे तिघांचा जीव गेलाय. अय पोरांनो, काय चाललंय? किरण, काय विषय आज लय खुश दिसतोय. काय नाही, तुम्ही माझ्या आयफोनची लय मस्करी करायची ना, 13 जुना झालाय म्हणून. संध्याकाळी आणतो बघा 17 प्रो मॅक्स. अरे काय 17 प्रो मॅक्स? काय मस्करी करतोय किरण? ए बाबा, तुझ्या घरचे एवढा महागाचा पण तुला घेऊन देतोय. 13चे हप्ते फेडले वाटतं बापांनी. बाबा, त्याचे 13चे हप्ते कावच फिटलेत. अरे किरण, तुझा फादर कस काय रेडी झाला? अरे रेडी झाले नाही, रेडी केलेत. ते संभाजीनगर मधला विषय माहिती ना कालचा? ते व्हिडिओ डायरेक्ट घरी दाखवले. पप्पा म्हणले तसलं काही करू नको, तुला रात्री मोबाईल आणून देतो. अरे काय झालं भाऊ, मला का मारले? अरे का मारले? अरे तुला अजून तुडवायला पाहिजे. तू काय घरच्यांना ब्लॅकमेल करतो मोबाईल साठी? भाऊ याच्यात ब्लॅकमेल काय आहे? घरच्यांना कधीपासून म्हणतोय मोबाईल घेऊन द्या, घरचे देत नव्हते. ते काल ते प्रकरण झालं म्हणून घरचे आत्ता घाबरलेत. देतो बोलले आज मोबाईल घेऊन. यात माझी काय चूक आहे? अरे माझी काय चुकी? अरे किरण, कालचं जे प्रकरण झालं ना ते संभाजीनगरचं, ते आपण पोराने असंच आहे ना, आईबापांनी त्याचा लय लाड केला होता. आणि ते आईबापाला त्यांनी काय दिलं शेवटी? त्याच्या सगळं आईबापाचा पण जीव घेऊन गेला ना तो. अरे भाऊ, येडं होतं ते पोरग. याची त्याची कुठं बराबरी करतो? आणि भाऊ ऐक ना, बघायला गेलं ना त्याच्या वडिलांची चूक होती. वडिलांची आणि मुलाची भांडणं झाली होती, मग त्यांनी कशाला त्याच्या जवळ जायचं? अरे दादा, ते पोरगा काही येडं नव्हतं. त्याला 10वीला आहे ना 92% मार्क होते. आणि आता आहे ना 11वी सायन्सला त्यांनी ऍडमिशन घेतलं होतं. आणि ऐक ना दादा, शेवटी त्या बापाचा जीव आहे रे. त्याला जर पोरग समोर मारताना दिसतंय, तर बापाची आणि पोराची किती जरी भांडणं झाली ना, तरी बापाचा जीव राहत नाही. आता तो आहे ना पोराला वाचवायच्या हिशोबाने त्याच्या जवळ गेला होता. आता त्याला काय माहित होतं पुढे जाऊन असं घडणार आहे म्हणून? आणि तुम्हाला खरं सांगू का, ह्याच्यामध्ये आहे ना आई वडिलांची काय चूक नाहीये, फक्त त्या मुलाच्या एकट्याचीच चूक आहे. त्याच्या चुकीमुळे आहे ना त्या दोघांचा पण आहे ना विनाकारण जीव गेलाय, तुम्ही लक्षात ठेवा. अरे जाऊ दे ना भाऊ, प्रत्येकाच्या बाबतीत थोडी असं घडणार आहे. त्याला घ्यायचं तर घेऊ दे ना तो फोन. अरे दादा, मला मोबाईल घ्यायचा प्रॉब्लेम नाहीये रे, पण आपल्या घरची परिस्थिती पण तशी पाहिजे ना. घ्यायचं तर तू स्वतःच जीवर घे ना मोबाईल. अरे याचे वडील आहे ना दिवसभर कंपनीत कामाला जातात, संध्याकाळी पार्ट टाइम रिक्षा चालवतात. त्याची मदर आहे ना तिथं कॉलेजवर कामाला जाते. आणि ह्याला कशाला पाहिजे 1.5-2 लाखाचा मोबाईल? भाऊ बरोबर आहे तुझं, मला नाही घ्यायचा आता मोबाईल. हॅलो पप्पा, अहो ते संध्याकाळी मोबाईल आणायला जायचं होतं ना, ते नको जायला बरं का. माझा मोबाईल बरोबर चालतोय. नाही आत्ता काय प्रॉब्लेम नाही, बघू नंतर घेऊ कधीतरी. मित्रांनो ऐका ना, तुम्हाला सगळ्यांना आहे ना काळेपळे बॉयच्या वतीने आहे ना हात जोडून विनंती आहे की अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी आहे ना आपल्या आई वडिलांना आहे ना अजिबात त्रास देऊ नका. कारण काय होतं माहिती का, प्रत्येक आई वडील आहेत ना आपल्या मुलासाठी आहे ना लय झटत असतात. पण आजकालच्या पिढीला माहित नाही काय झाले, छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्ही आई वडिलांना एवढा त्रास देता ना. पण एक गोष्ट माझी नेहमी लक्षात ठेवा की हे महागडे मोबाईल, महागडे गाड्या, महागडे कपडे तुम्हाला आयुष्यभर मिळतील, पण एकदा का तुमचे आई वडील तुमच्या आयुष्यातनं निघून गेले ना, ते तुम्हाला कधीच मिळणार नाही. धन्यवाद.